मंदाताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका आणि आदरणीय नीला त्यांना साष्टांग वंदन करते. काल आपण बघितलं की आचार्यांनी ह्या कारिकेमध्ये 5व्या नंबरच्या कारिकेमध्ये 3 प्रकारचे भोग आणि 3 प्रकारचे भोगते याचं वर्णन केलेलं आहे. आता भोग कोणते तर स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या भोग्य वस्तू आहेत आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे भोगता आहेत. आता हे जरी आपल्याला 3 दिसत असले तरी सुद्धा वस्तुतः भोगता तो एकच आहे. भोगता एकच आहे आणि तो मी आहे अशा एकत्व प्रत्ययाने जीवाला अनुभव येतो आणि हा मला अनुभव घ्यायचा आहे. हे 3 भोग आणि 3 भोगते स्वरूपाच्या दृष्टीने एकच आहे हे जो जाणतो तो भोग होत नाही, तो अलिप्त असतो. त्यामुळे 3 भोग हे विषय झाले आणि भोगता हा विषयी झाला. परंतु असं हे तो जाणत असल्यामुळे या विषयांमुळे तो विषयी वर्धन पावत नाही आणि क्षय पण त्याचा होत नाही. विषय मिळाला नाही म्हणून भोगता क्षय पावत नाही. विषय खूप मिळाले म्हणून विषयीचा वाढ पण होत नाही, म्हणजे वाढही होत नाही आणि घटही होत नाही. यासाठी आचार्यांनी आपल्याला अग्नीचे उदाहरण दिलं होतं, पण सुनील काकांनी आपल्याला काल वीज आणि बल्बचं उदाहरण दिलं होतं. त्या होल्डरमध्ये कोणताही बल्ब लावला तरी होल्डरच्या कपॅसिटी प्रमाणे ती वीज आपल्याला तेवढा प्रकाश देते. वीज तेवढीच आहे. बल्ब लहान लावला म्हणून वीज कमी होत नाही. बल्ब मोठा लावला, मोठ्या पॉवरचा लावला, मोठ्या कॅपॅसिटीचा लावला तरी वीज वाढत नाही, वीज तेवढीच राहते. त्याचप्रमाणे काल चर्चेमध्ये सुनील काकांनी अजून एक उदाहरण दिलं, ते म्हणजे गॅसचं उदाहरण दिलं. आपण गॅस लावतो तर तो गॅस आपण क्लीन करतो त्यावेळेला अग्नी कमी होतो आणि मोठा केल्यामुळे वाढतो, पण अग्नी तत्व जे आहे ते तेवढंच असतं, त्यात काहीही बदल होत नाही. आमच्या त्या बटनांच्या कमी जास्त करण्यावरून आम्हाला वाटतं अग्नी कमी आणि जास्त झालेला आहे, पण त्यात काहीही बदल होत नाही. हे उदाहरण काल सुनील काकांनी मीटिंग संपल्यानंतर आत्मचर्चेमध्ये दिलेलं आहे आणि ते मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर देते आहे. त्यामुळे असा हा ज्ञान, हे ज्ञान ज्याला असतो त्या ज्ञानामुळे तत्वज्ञानी पुरुष भोग घेऊन सुद्धा अलिप्त, अस्पर्शित असतात, लिप्त होत नाही. अशी आपल्याला 5वी कारिका हे सांगितले आहे. 6वी कारिका जी आहे, 6व्या कारिकेमध्ये काय आहे की जग झालेच नाही आणि जग निर्माण झाले. मांडुक्य सांगते जग झालंच नाही आणि आमचा सगळ्यांचा अनुभव आहे की जग तर निर्माण झालंय. पण याचा समन्वय या कारिकेमध्ये लावलेला आहे. संत किती दयाळू असतात, आमच्या मनामधले जे विचार असतात हे सगळे लक्षात, नीट बारकावे लक्षात घेऊन स्पष्ट करत असतात सगळे आणि ते काढून टाकून आम्हाला निर्णयापर्यंत घेऊन जातात. म्हणून याचा समन्वय या कारिकेमध्ये लावलेला आहे की जग झालंच नाही आणि जग निर्माण झालं. मग जग निर्माण झालं असं आम्हाला का वाटतं? आमची बुद्धी अपरिपक्व असते म्हणून सांगावं लागतं की जग हे निर्माण झालं आहे, जे विद्यमान पदार्थ आहे त्याची निर्मिती झाली आहे हे आम्हाला सांगावं लागतं. मग परिपक्व बुद्धी झाल्यानंतर अगाजे झालेच नाही या निर्णयावर आम्हाला यावंच लागतं. पण परिपक्व बुद्धी आमची होण्यासाठी म्हणून शास्त्रांनी मग अभ्यासाची एक पद्धत दिली आहे की बघ, जन्माद्यस्य यतः, आधी हे पटवून घ्या की सगळी सृष्टी त्याच्याच पासून निर्माण झालेली आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, सर्व भूते निर्माण झालेली आहे हे लक्षात घ्या. अमृत अनुभव मधले शिव आणि शिवा हे सगळं जे दिसतं आहे जग हे त्याचं बाळ आहे अशी कल्पना तिथे त्यांनी मांडलेली आहे माऊलीनी. आणि वस्तू आणि तिची ही सगळी प्रभा आहे. अध्यारोप आणि अपवाद ही प्रक्रिया समजून घ्यावी. अध्यस्त आणि अधिष्ठान या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या शास्त्रीय परिभाषेमध्ये आधी आम्ही समजून घ्यावं की जग हे निर्माण झालेलं आहे आणि ते अध्यस्त आहे, ते अध्यारोपित आहे, ती वस्तू प्रभा आहे,
हे सगळं आम्ही समजून घ्यावं आणि मग अगाजे झालेच नाही या निर्णयावर आम्ही यावं. आणि याच्यासाठी म्हणून या 6व्या श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे की ही जी बीजात्मक कारणात्मक ह्या प्राणामधून सर्व नानाविध पदार्थांची निर्मिती झाली आणि जेवढे की देव मनुष्य तिर्यक आहे या सगळ्यांची निर्मिती झाली. ह्या आता अस्तित्वामध्ये असणाऱ्या सर्व पदार्थांची निर्मिती होते असा या विद्वान पुरुषाचा निश्चय असतो. म्हणून बीजरूप प्राणच सर्वांची निर्मिती करतो. आणि चेतन पुरुष जो आहे, काल सुनील काकाने हा मुद्दा घेतलाय की चेतन पुरुष जो आहे तो सर्व चिदाभास रूपी किरणांची म्हणजे जीवांची निर्मिती करतो. असं हे जग निर्माण झालेलं आहे आणि हे आम्हाला प्रचितीला येत असतं. परंतु पारमार्थिक स्वरूपाच्या दृष्टीने कोणताही भेद नाही. हे कोण जाणतो? परिपक्व बुद्धी त्यांची झालेली असते असे संत हे जाणत असतात. आणि ते परिपक्व बुद्धी आम्हाला तयार करायची आहे श्रवणामधून. आणि आज आपण या सगळ्या परिपक्व बुद्धीसाठी काय काय शास्त्रीय परिभाषा आणि शास्त्रीय प्रणाली आहे हे समजून घेणार आहोत. या कारिकेच्या या श्लोकाचा एवढाच अभिप्राय आहे की सर्व जीवांची निर्मिती झालेली आहे, बीजात्मक प्राणामधून निर्मिती झालेली आहे. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण भगवत स्वरूप सगळ्या श्रोतृवृंद आपण नमन करतो आणि आपल्या बरोबर अभ्यासाला प्रारंभ करतो. आपण मिळून अभ्यास करत असतो. वक्ता आणि श्रोता या भूमिका गौण आहेत. अभ्यास प्रधान आहे. त्यासाठी आपण शांतीपाठ म्हणूया आणि प्रारंभ करूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत,
अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. 6व्या कारिकेपासून प्रारंभ करतोय. प्रभव सर्व भावानां तथामिती विनिश्चयः सर्वं जनयती प्राण चेतोन तुन पुरुषः पृथक्. 6वी श्रुती आज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि शक्य झाली तर मग 7व्या श्रुतीला प्रारंभ करू. विभूतीं प्रसवं त्वन्ये मन्यन्ते सृष्टिचिंतकाः स्वप्नमायास रूपेति सृष्टीर नैविकल्पिता. सृष्टीर नैर्विकल्पिता. आपल्याला परिपक्व करून घ्यायचा आहे असा आपला विषय आहे. स्वतःची तयारी करून घ्यायची आहे असा आपण ठरवलेला आहे. पण झालं असं की संतांची उंची वेगळी आणि आमची उंची वेगळी. आता ही वैचारिक उंची सुरू आहे बरं का विषय. जग झालंच नाही ही संतांची वैचारिक उंची आहे. जग झालंच नाही ही संतांची वैचारिक उंची आहे. आणि आमची कोणती वैचारिक उंची आहे? जग झालं पण ते सत्य नाही ही आमची उंची आहे. एवढे दिवस आपण 5 उपनिषद झाली आहेत पूर्ण. या व्यतिरिक्त प्रकरण ग्रंथ झाली आहे. तर आपल्या मनामध्ये जग झालं नाही असं जरी नसलं तरी आपण इतक्याही खालच्या स्तराला नाही की आत्मा नाही, ब्रह्म नाही. मग आपण झालेलं जग सत्य नाही असं आम्हाला मध्ये मध्ये वाटत असतं आणि बाकी वेळ जग खरं आहे असं वाटत असतं. आपण मुद्द्यांवर येऊया. प्रभव सर्व भावाना. आता संतांची भूमिका जग झाली नाही इथे आलेली आहे. ब्रह्मसूत्राची भूमिका जन्माध्यस्य यतः अशी. ते म्हणतात जे जे जन्मलं ते ते संपणार. जे जे जन्मलं ते ते भासणार. जे जे भासत ते ते संपणार. म्हणजे जग निर्माण झालेलं आहे, जग भासत आहे आणि जग संपत आहे. पुढे जाऊन जग शब्दाचा अर्थच तसा आहे. संसार संसरती इति संसार. पुढे जाऊन जे संपतं त्याला संसार असं म्हणतात. जे गतः संपून जातं त्याला जग असं म्हणतात. मग आता जग निर्माण झालं असं आम्हाला वाटतं. जग खरं आहे असंही आम्हाला वाटतं आणि ब्रह्म खरं आहे असंही आम्हाला वाटतं. आमचं म्हणजे नक्की खरं काय वाटतं आम्हाला तर थोडासा जगाकडेच कल आहे आमचा. जगच खरं आहे असं आम्हाला वाटतं. मुलगा खरा वाटतो, माझं शरीर खरं वाटतं, माझं घर खरं वाटतं, माझी कीर्ती नावलौकिक खरा वाटतो, माझा पैसा अडका खरा वाटतो. मग वाटतो तर वाटतो असं म्हणूया. म्हणजे संत आम्हाला हे खरं आहे की नाही हे सिद्ध करून देतील. संतांवर जबाबदारी येते आणि म्हणून संत म्हणतात चल तू मानतोयस ना जग झालं, मग आम्ही मान्य करतो की जग झालं. स्वामी चिन्मयानंदांनी सांगितलं की ज्या अर्थी धरण बांधलेलं आहे त्या अर्थी बांध बांधणारा धरणावर अडचण निर्माण करणारा म्हणजे बांध बांधणारा इंजिनियर असलाच पाहिजे. मग ज्या अर्थी जग निर्माण झालं त्या अर्थी जगाचा निर्माता असलाच पाहिजे.
मग आता निर्माता आहे म्हणून जग आहे, म्हणून जीव ही निर्मिती आहे. मग आता पहा, आता आपल्या भाषेत जग झालं हे भाषा समजावून सांगतात आहे आता संत सत्पुरुष. नवीन लोकांनी हे समजून घ्या, कारण की मूळ विषय आहे. जे निर्माण झालं म्हणजे ज्याची निर्मिती झाली त्याचा निर्माता असतो. निर्मितीचा जर निर्माता असतो तर निर्मितीला नाश सुद्धा आहे. निर्मितीला नाश सुद्धा आहे. ज्याची उत्पत्ती आहे त्याचा विनाश पक्का आहे. ज्या अर्थी जग निर्माण झालं त्या अर्थी जगाचा विनाश निश्चित आहे. ज्या अर्थी जग निर्माण झालं त्या अर्थी जगाचा निर्माता नक्की आहे. यतो वा इमानी जायन्ते, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, येन जातानी जीवन्ते, यत प्रत्ययन भिस्त्वम विशंती, अशी भृगुवल्ली आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या अर्थी जग निर्माण झालं आहे त्या अर्थी ते कोणीतरी निर्माण केलं. मग कसं? तर मग जडा निर्माण झालं आणि चेतन निर्माण झालं. आता जगामध्ये दोन भाग निर्माण केले, एकाला जड म्हणतात, एकाला चेतन असं म्हणतात. जड निर्मिती ही प्राणापासून झाली, कारण प्राण जड आहे, आणि चेतन निर्मिती ही चिदाभासापासून झाली. चिदाभास कूटस्थाचा आभास आहे, अंश नाही. कूटस्थाचा आभास आहे. हा आभास जेव्हा अंतःकरणात म्हणजे सत्वबुद्धीमध्ये पडतो, बुद्धी शुद्ध सत्व गुणाची अग्नितत्वाची त्यात पडतो, तेव्हा तो जीव होतो. म्हणून चिदाभास जेव्हा अंतःकरणामध्ये शुद्ध बुद्धीच्या अंतःकरणामध्ये जातो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आणि जिथे अंतःकरण नसतं त्याला जड असं म्हणतात. जग निर्माण झालं तर आता निर्मितीच्या प्रक्रिया सांगणं भाग आहे. माऊलींनी सांगितलं वस्तू आहे आणि वस्तू प्रभा आहे. याच्या खाली माऊली नाही उतरत. सूर्य ही वस्तू आहे, सूर्याचे किरण ही वस्तूची प्रभा आहे. त्यामुळे दिसत असलेलं जे सगळं जग ही ब्रह्माची प्रभा आहे. अमृतानुभव. आणखीन एक भाषा आहे, गुरु आणि शिष्य एकमेकांना संवाद करत असताना अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंच, जो प्रपंच नाही त्याचा प्रपंच मांडणीची पद्धत ही अध्यारोप अपवादाची आहे. दुसरी अध्यस्त अधिष्ठान अशी आहे. रज्जूवर दिसणारा सर्प अध्यस्त आहे आणि रज्जू त्या सर्पाचं अधिष्ठान असं आहे. एवढ्या प्रकारच्या मांडणीतून आम्हाला हळूहळू हळूहळू हे जग भासमान आहे इथपर्यंत संतांनी आणलेलं आहे. आता हे जग झालंच नाही इथपर्यंत आमची बुद्धी दरमजल करत समोर गेली पाहिजे. परिपक्व झालेल्या बुद्धीला हे कळलं पाहिजे की केवळ आत्मा आहे आणि काय नाही, जगत झालेलं नाही. आणि म्हणून जे जगत दिसतं ते प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, हे आता हळूहळू मला माझ्या मनाला समजावून सांगायचं आहे. जे जग अस्तित्वात नाही ते जग, काय म्हटलं, अस्तित्वात नाही ते जग आम्हाला भासतं, आणि भासणारं जग वास्तविक अस्तित्वात नाही हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. दोन व्यक्तींच्या मध्ये धूर आहे, तर पलीकडची व्यक्ती हलताना दिसते. आता हलताना दिसत असली तरी ती हालत नाही हा निर्णय करून घ्यावा लागतो.
म्हणजे जसं दिसतं आहे तसं ते नाही, असा आम्हाला निर्णय करावा लागतो. याच्यासाठी आम्हाला बौद्धिक विचारसरणी तयार करून घेतली पाहिजे. आणि ही विचारसरणी तयार करून घेण्याचं काम संत करून घेतात आहे, माऊली करून घेते आहे, उपनिषद करून घेते आहे. आणि जे आहे ते आमच्या समोर प्रत्यक्ष मांडण्याचा प्रयत्न करते आहे. कोर्टामध्ये सांगतात, आम्ही निर्दोष आहोत. प्रत्यक्ष जमिनी गिळंकृत केल्या आणि नोकऱ्या दिल्या, पण ज्यांच्या त्या जमिनी होत्या त्यांनाच नोकऱ्या मिळाल्या आणि त्या जमिनी बरोबर यांच्या नावाने आल्या, तरीही आम्ही निर्दोष आहोत हे म्हणणं भाग आहे. काही लोक निर्धावले असतात. कोर्टामध्ये सुद्धा निगरगट्टपणे खोटं बोलतात. म्हणून त्यांचं अन्न चारा असतं. आपल्याला तो विषय नाही बोलायचा. आपल्याला विषय हा बोलायचा आहे की आमची दृष्टी आम्ही बदलवून घ्यावी. सगळी सृष्टी पुरुषापासून निर्माण झालेली आहे आणि सगळी अचेतन सृष्टी ही प्राणांपासून तयार झाली आहे. म्हणून जीव हे अजब गजब मिश्रण आहे. कसं मिश्रण आहे? चेतन आणि जड याचं मिश्रण आहे. काल मी तुम्हाला अन्योन्याध्यास समजावून सांगितला होता. कारण पंचदशी मध्ये आज रात्री अन्योन्याध्यास आहे. आज रात्री 9 वाजता पंचदशीचा चित्रदीप प्रकरण मी घेतो आहे. रात्री 9 वाजता त्याची लिंक श्रुती स्मृती स्वाध्याय मंचवर आलेली राहील. आपण रात्री 9 वाजता 10 मिनिट आधी जर जॉईन झालात तर तुम्हाला जॉईन होता येईल. याची आठवण आता तुम्हाला ठेवायची आहे. जीव, जड आणि चेतन ह्याचं एक मिश्रण आहे, गजब मिश्रण आहे. आणि हे गजब मिश्रण आम्हाला अन्योन्याध्यासामुळे सत्य वाटतं. अन्योन्याध्यास काल समजावून सांगितलं आहे. आणि एकदा जर आमच्या तो लक्षात आला तर मूळ स्वरूप कधीच नाहीसं होत नाही हे लक्षात येईल. विषयी आणि विषय असा काल आम्ही मुद्दा मांडला होता. लाकूड हा विषय आहे आणि अग्नी हा विषयी आहे. कालच सांगितलं आहे. दुसरा मुद्दा मांडला होता, वीज ही विषयी आहे आणि बल्ब हा विषय आहे. बल्ब या विषयातून वीज ही विषयी आपल्या समोर प्रगट झाली आहे. एकाच होल्डरला 1 वॅटचा बल्ब लावला तर मंद प्रकाश येतो, 100 वॅटचा बल्ब लावला तर तीव्र प्रकाश येतो. त्याच्या मागची वीज नाही बदलली. आणि आपलं रामकृष्ण हरी झाल्यानंतर एका साधिकेने प्रश्न विचारला, तेव्हा मला उदाहरण आठवलं की गॅस आपण सिम करतो आणि हाय करतो, म्हणजे स्लो करतो आणि हाय करतो. लो केला तरीही, हाय केला तरीही त्याच्या मागे असलेला गॅस तोच आहे, तो नाही बदलत. तो बदलत नाही, ज्वाळा बदलतात. आता काय होतं की विषय जो असतो त्याचं मोजमाप करता येतं, पण विषयी जो असतो त्याचं मोजमाप नाही करता येत. म्हणून मग लाकडं किती टाकले, गॅस स्लो केला, हाय केला, असं मोजमाप करता येतं. पण त्याच्या मागचं जे तत्व आहे
अग्नितत्व, त्याचं नाही मोजमाप. अग्नितत्व तेवढंच असतं. म्हणून मुंगीमध्ये, माणसामध्ये आणि हत्तीमध्ये आत्मतत्व तेवढंच आहे, तितकंच आहे आणि तसंच आहे. या निर्णयावर आपण येऊन पोचतो. ज्या वेळेला जीव स्वतःच्या जीवत्वाची कक्षा ओलांडतो आणि ईश्वरांच्या नियमांची कक्षा ओलांडून जातो, त्या दिवशी तो ब्रह्मरूप झालेला असतो. मग त्याला ईश्वरीय नियमांचं बंधन राहत नाही. काही काही गोष्टी थोडक्यात सांगता येतात, पण सगळ्या तशा घेऊ नका. थोडक्यात सांगितल्या तर उदाहरण देतो तुम्हाला. जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो त्यावेळेला त्यांना ईश्वरीय नियमांचं बंधन राहत नाही. तरीही ते पाळतात हा वेगळा भाग, पण त्यांनी नाही पाळलं तर त्यांना पातक होत नाही. जो जीवनमुक्त असतो तो अकर्ता असतो आणि अकर्त्याच्या हातून जीही कृती होईल त्याचं पाप आणि पुण्य याचा लाग त्याला लागत नाही, शंकराचार्यांनी सांगून ठेवलेला आहे. तसं जीवनमुक्त झाल्यानंतर त्याच्या हातून घडणारं जे पाप, चुकीचा गोष्ट घडू शकते, जे पुण्य, चांगली गोष्ट घडू शकते, पण त्या चांगल्या आणि वांगल्या गोष्टीचा लाग त्याला लागत नाही. कोणाकडे जातो? जो त्यांची निंदा करतो त्यांच्याकडे पापाचा भाग जातो आणि जो त्यांची स्तुती करतो त्यांच्याकडे पुण्याचा भाग जातो. हा निर्लेप राहतो, असं शंकराचार्यांनी आपल्या तत्वविवेक नावाच्या प्रकरण ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मी मनाने सांगत नाही, मनाने कधी सांगायचंच नसतं. परमार्थ हा रंजकतेचा विषय नाही, हा शास्त्राचा विषय आहे. याचंही उदाहरण काल झालं होतं. ते मी का रिपीट करतो? हा बेस आहे, हा बेस आहे आणि बेस आम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणून काही भाग मी रिपीट केलेला आहे. हसत खेळत परमार्थ नावाचं हेडिंग दिलं होतं एका शिबिराला, आणि हसवत आणि चिदळवत जर हा झाला तर शिबिर विफल होईल असं डॉक्टर काकांनी सांगितलं. त्याची डॉक्टर काकांशी चर्चा केली होती मी, की हे हसत खेळत परमार्थ कसा करता येईल. तर म्हणे हसवत खिदळवत जर झाला तर त्यातलं तत्व हरवून जाईल आणि शिबिर होऊन जाईल. पुढे तत्वज्ञान हरपून गेलं, पूर्ण हरवून गेलं आणि आता फक्त खेळत उरले. चांगल्या साधकांनी भक्ती आणि ज्ञान यांच्यामध्ये फरक करू नये. काकांचं वाक्य आहे बरं का. द्वैत बुद्धीत अडकू नये. जोपर्यंत जगाविषयी द्वैत बुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत ज्ञान झालं नाही म्हणून समजावं. जडाजडी अंशी रहाटे जे सरीसी, ते चेतना गा तुझसी लटिके नाही. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. चेतन पदार्थामध्ये तीच चेतना आहे अर्जुना, जी तुझ्यामध्ये व्यापून आहे. आणि अशा पद्धतीने ज्ञान झाल्यानंतर मग भेद राहत नाही, अद्वैताचा बोध होतो. आता जे जग दिसतं ही ब्रह्माची उपाधी आहे. जे शरीर दिसतं ही आत्म्याची उपाधी आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, तरीच संसार तुम्हा नाही. माझ्या उपाधीचा जर मी निराश केला तर समोरच्याच्या उपाधीचा निराश झालेलाच असतो. पण जोपर्यंत मी माझ्या उपाधीचा निराश करत नाही तोपर्यंत जगाच्या उपाधीचा निराश करत बसण्याच्या भानगडीत पडण्याचं नाही. याला व्यतिरेकी साधन म्हणतात. पहिले मी ब्रह्म आहे,
ह्या निश्चयावर यायचं आहे म्हणजे माझ्या देहाचा निराश होतो. मी आत्मा आहे ह्या निर्णयावर आलो. मी ब्रह्मा आहे आणि आत्मा एकच शब्द आहे. मी आत्मा आहे या निर्णयावर आलो की माझ्या देहाचा निराश होतो, कारण यात मी देह नाही हे आपोआप येऊनच गेलाय. मी तिकीट काढलं ट्रेनमध्ये, याचा अर्थ मी फुकट प्रवास करत नाही हा येऊनच गेलाय. मी पास झालो यामध्ये मी नापास झालो नाही हा अर्थ येऊनच गेलाय. तसं मी आत्मा आहे या निर्णयामध्ये मी देह नाही हा भाग येऊनच गेलेला आहे. मग सगळ्यांमध्ये व्याप्त असलेला आत्मा मीच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा मी ब्रह्म आहे असा निर्णय झाला असतो. तोपर्यंत मी आत्मा आहे एवढाच निर्णय असतो. म्हणून पहिले माझ्या उपाधीचा निर्णय मला करून घ्यायचा आहे की उपाधी माझी आहे, मी उपाधी नाही, मी आत्मा आहे. म्हणून समोरच्यांच्या उपाधीचा निराश करण्याच्या भानगडीत पडू नका. कचरा झाडण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त स्वतःच्या उपाधीचा निराश करा. बाकी उपाध्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत आणि मी ईश्वर निर्मित उपाधी माझी समजून घेतल्यामुळे त्यात आसक्त झालो, म्हणून मला निराश करावा लागतं. नाही तर नसता करावा लागतं. जगाच्या कल्याणासाठी काही जीवनमुक्त जन्माला येतात. ते जीवन जन्मतःच जीवनमुक्त असल्यामुळे त्यांना त्यांच्या उपाधीचा निराश करावाच लागत नाही. जन्मतःच तसे असतात. त्यांना त्यांच्या उपाधीबद्दल काही आसक्ती नसते. पण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी ती उपाधी घेतली असते. अशा विभूतींची गोष्ट वेगळी असते. पण आम्ही काही विभूती अशा असतात की जे जगाच्याच कल्याणासाठी आले असतात. त्यात माझे सद्गुरू डॉक्टर काका आहेत हे लक्षात ठेवा. आपले सद्गुरू असामान्य विभूती आहेत. विभूती शब्दाचा अर्थ विशेषत्वाने जे झाले, विभूभवती, विशेषत्वाने जे झाले ते विभूती. फक्त माझ्या कल्याणासाठी माझे सद्गुरू आले हा भाव दृढ असला पाहिजे आतमध्ये. सगळ्यांकडूनच माझं कल्याण होतं, जिथे जिथे मिळेल तिथे तिथे माझं कल्याण होतं ना ना. जिथून जिथून माझं कल्याण होत आहे ते ते माझे सद्गुरूचेच जागा आहे. माझ्या सद्गुरूंचीच प्रेरणा आहे, माझ्या सद्गुरूंचंच कार्य आहे. म्हणून मी माझ्या उपाधीचा निराश केला म्हणजे जगताचा निराश आपोआप होतो. बाकी सर्व उपाध्यांचा निराश ईश्वर करवून देतो. बाकी सर्व उपाध्याचा निराश ईश्वर करून देतो. म्हणून जगताचा निराश ईश्वर करून देतो, देहाचा निराश मला करून घ्यावा लागतो. आणि एकदा माझ्या देहाचा निराश होऊन मी आत्मा आहे हा निर्णय झाला की सगळ्यांमध्ये तो आत्मा व्याप्त आहे, मग त्यांचा देह मला बाधित करत नाही. तो मी आहे. म्हणून मग मग होवी लागते सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतीवशे संभ्रम विवंचित. एकदा हा संभ्रमाचा विच धातू आहे म्हणजे निवडणे असा अर्थ. आज रात्री पंचदशीत हा सुद्धा मुद्दा आहे. म्हणून सांगतो ना, परमार्थ ग्रंथ वेगळे असतील, तत्वज्ञान एक आहे. फक्त अद्वैत तत्वज्ञानाबद्दल बोलतो आहे. अद्वैत तत्वज्ञानाच्या परमार्थाबद्दल मी बोलतो आहे, बाकी परमार्थाबद्दल नाही बोलत. एकदा आतमध्ये बसवून घ्यायचं काम मी हट्टाने केलं पाहिजे, आग्रहाने केलं पाहिजे, स्वतःवर जुलूम करून केलं पाहिजे, स्वतःला त्रास देऊन करून घेतलं पाहिजे. कारण बुद्धीला घडवावं लागतं. आम्ही बुद्धीला मढवतो पण घडवत नाही. शास्त्र संस्काराने बुद्धी घडते आणि प्रपंच संस्काराने
प्रपंच संस्काराने बुद्धी मढवल्या जाते. जे नाही ते तिला पढवल्या गेल्यामुळे ती बुद्धी मढवल्या गेली. जुलूम शरीरावर करायचे नाहीये, अत्याचार शरीरावर करायचे नाहीये, जबरदस्ती अंतःकरणातल्या बुद्धीच्या विचारावर करायचे. शरीरावर केलेले अत्याचार हा जुलूम आहे आणि बुद्धीला दिलेली शिकवण हे स्वातंत्र्य आहे. मला स्वतंत्र व्हायचं आहे. बुद्धीला सांगायचं आहे की शरीर तुझं आहे, तू शरीर नाहीस. प्राण तुझे आहेत, तू प्राण नाही. मनबुद्धी तुझे आहे, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा संस्कार करायचा आहे, हा जुलूम नाही आहे, ही जबरदस्ती नाही आहे, ही वास्तविकता आहे. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, ही वास्तविकतेचा संस्कार बुद्धीवर करून घ्यायचा आहे. यासाठी रोजची साधना आहे आणि साधना केल्यानंतर ग्रंथाच्या अभ्यासातून त्या साधनेचा अवलंब करतो, त्याला निधिध्यासन असं म्हणतात. ते निधिध्यासन आहे, एका ठिकाणी बसून केलेली साधना आहे आणि साधनेचा जीवनामध्ये मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे या अनुभवासाठी केलेला अवलंब, याला निधिध्यासन असं. खूप लोक शरीराला छळतात. शरीराला छळण्याची काहीच गरज नाही. परमार्थ शरीराला छळण्याचा प्रांतच नाही. मनुष्य म्हणजे बैल नव्हे, मनुष्य हा प्राणी नाही. मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे आणि ईश्वराचा अंश हा ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी आहे. ममई वांशो जीवलो. जोपर्यंत शरीर मी आहे असं वाटतं, तोपर्यंत जीव ईश्वराचा अंश आहे. आणि ज्या दिवशी शरीराशी माझा संबंध नाही असं कळतं, त्यावेळेला तोच ब्रह्म आहे. एकदा देह गेला तरी मी जाणार नाही हा निर्णय झाला. जगात जे जे कमावलेलं आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही, कारण जगच कल्पित आहे. देऊन टाकायचं नाहीये, दुसऱ्याच्या नावे करायचं नाहीये. स्वामित्व माझंच असायचं आहे. माझ्या घरावर स्वामित्व माझं असावं. नगर परिषदेत टॅक्स मी भरावा, पण घराची अंतःकरणामध्ये आसक्ती असता कामा नये. आपण एकेका पद्धतीचा, मग काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, कुठे होईल, देहादी जगत ही घडी बदलवून टाकायची आहे. अहंकारादी जगत ही घडी बदलवून टाकायची आहे आणि अस्सल मी आत्मा आहे हे जाणून घ्यायचं आहे. यासाठी शास्त्र चिंतन आहे, यासाठी उपनिषदाचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास झाला की मी आनंद रूप आहे हे कळलं की मग अभ्यासही करण्याची गरज नाही. हे सगळं नीट मला समजून घेतलं पाहिजे. आणि जसजसं हे मी नीट समजावून घेईन, तसतस माझा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. या सगळ्या संकल्पना समजावून झालेल्या आहेत आज, आणि या थोडक्यात समजवलेल्या आहेत. आता याच्यात आपण जग माईक आहे, त्याला माईक शब्द वापरला आहे काही जणांनी, पण तत्वचिंतक सांगतात की जग जरी माईक असलं तरी त्याच्या अंतःकरणात सृष्टीविषयी
घृणा नसते. घृणा राहिली तर पुन्हा सृष्टीचं चिंतन होईल. घृणा नाही राहत, पण दृश्य मिथ्या आहे हे कळून जात. खेळण्यातली कार पाहिल्यानंतर आपण या कारमध्ये फिरायला जाऊ असे स्वप्न बंद होऊन जातात. आणि अशा पद्धतीने 3 अवस्था आणि 3 आत्मे, विश्व, तेजस आणि प्राज्ञ, ह्याच्या अतीत मी तुरीय आहे असं सांगितलं जातं. खूप प्रकार आहेत. आणि एवढे सगळे प्रकार काय काय सांगू असा प्रश्न आहे. 8व्या प्रभवो सृष्टी, इच्छा मात्रम प्रभो सृष्टी, रीती सृष्टो विनिश्चय आणि भोगार्थम सृष्टीरित्यन्ते क्रीडार्थम इति चापरे. ही 8वी आणि 9वी कारिका आहे. या 8व्या आणि 9व्या कारिकेचाही अर्थ थोडासा घेऊन घेतो आणि आज कारिका संपवतो. काही लोक म्हणतात की कालातून जगत तयार झालं. त्याला ज्योतिर्विद कालवादी असं म्हणतात. ते कालवादी आहे आणि ज्योतिष्यवादी आहे, म्हणून त्यांचं नाव ज्योतिर्विद कालवादी असं आहे. हे ज्योतिर्विद कालवादी कसं काय म्हणतात की भूतमात्रांची उत्पत्ती ही कालापासून झाली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की कालापासून जगत निर्माण झालं नाही, कारण काल कल्पित आहे. आतापर्यंत अध्यस्त अपवाद, अध्यारोप अपवाद, अध्यस्त अधिष्ठान, बिंब प्रतिबिंब, ईश्वर कारणवाद, आभासवाद, अजातवाद, चिदविलासवाद, हे मी तुम्हाला हेडिंग न देता थोडे 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 घेऊन काही रिपीट करून समजावून सांगितले. पण आता हे कालवादी आहेत. हे भूत भविष्य वर्तमान या कालातून सगळ्या जगाबद्दल बघतात आणि कालातून जगाची निर्मिती झाली असं सांगतात. आपण कालनिर्णय नावाचं कॅलेंडर सुद्धा वापरतो. काल ही माणसाची गरज आहे जीवन जगण्याच्या दृष्टीने. पण काल नावाची वस्तू आहे असं म्हणण्याला अर्थ नाहीये. काल नावाचं एक प्रकरण आहे, पण आपल्या सोयीनुसार सुविधेनुसार काल तयार केलेला आहे. आत्ता मी जे बोलतो आहे हे दुसऱ्या सेकंदाला काल बाह्य झालेलं आहे. त्या कालातून सत जगत कसं तयार होईल? त्या कालातून जो काल मुळातच असत आहे, जो काल मुळातच असत आहे, त्यातून सत निर्मिती कशी होईल? त्यातून मिथ्या निर्मिती तरी कशी होईल? कारण काल नावाची गोष्ट नाहीच. या क्षणाला तो भूतकाळात निघून गेला आणि वर्तमान काळात उरलाच नाही, भविष्य काळात असणारच नाही. मग त्या कालाला धरून कसं काय मनुष्याने हे करावं? जीवन जगण्याच्या दृष्टीने काल बरोबर आहे, पण कालातून जगाची निर्मिती होऊ शकत नाही. पण हे कालवादी हे मान्य करत नाही. त्यामुळे मग ते भूत भविष्य वर्तमान, मग त्याच्याबद्दल भाकीत, तुमचा भूतकाळ असा असा होता, तुमचा भविष्य काळ असा असा असणार आहे, आता तुमचं असं असं चालू आहे, ते अशा प्रकारचे भाकीत करतात. यातून ते आत्म्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून काल मनुष्य सापेक्ष आहे. आत्ता सकाळचे 8 वाजतात आहे. अमेरिकेत रात्रीचे 8 आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 10:30 ते 11 वाजलेले आहेत. आपलं रात्री पंचदशीचं प्रकरण 9 ते 10 आपण घेतो. त्यावेळेला ऑस्ट्रेलियातून भाभी पुरोहित ते रात्री 12 ते 1 मध्ये ऐकतात.
रोज दर बुधवारी रात्री 12 ते 1 त्या जाग्या असतात पंचदशी ऐकण्यासाठी. आपल्या बरोबर ते ऐकतात. कॅनडामध्ये आपले एक मित्र नियमाने ऐकतात. हिरे नाव आहे त्यांचं. ते त्यावेळेला दिवसा ऐकतात. काल खरा आहे का हो? काल खरा नाही आहे. मग खऱ्या काल नसताना तो खोटा काल निर्मिती कशी करू शकेल? काही जण म्हणतात जग ही ईश्वराची लीला आहे, ईश्वराची ती क्रीडा आहे. हाही एक भाग घेऊन घेऊ आणि त्या क्रीडेसाठी निर्मिती झालेली आहे. मग आपण ईश्वराला शरणागत होऊन चलावं. नम्र झाले भूता तिने कोंडिले अनंता. अनंत कोटी ब्रह्मांडाचा संकल्प क्षणभरात पूर्ण होऊन जगनिर्मिती झाली. हा सुद्धा ईश्वर कारणवाद आहे. पण या ईश्वर कारणवादात जग निर्मिती ईश्वराने केली, यात माझा अहंकार तर नाही. मग माझं घर कोणी बांधलं? इथे विनम्रता आहे. हा एक ईश्वर कारणवादाचा मोठा फायदा आहे. अशा पद्धतीने या 9 कारिका आज आपण पूर्ण केल्या आहेत. आणि या कारिकातून आता 3 अवस्थांच्या पलीकडे असलेला जागृत स्वप्न सुषुप्ती आधीच्या पलीकडे असलेला विश्व तेजस प्राज्ञ ह्याच्या अतीत असलेला जो आत्मा, त्याला तुरीय असं म्हणतात. ह्या तुरीयलाच ब्रह्म असं म्हणतात. त्याबद्दल मांडूक्य उपनिषदाचा 7वा मंत्र आपण घेणार आहोत. तो घेण्यापूर्वी आहेत माझ्याजवळ आज रात्री 9 वाजता पंचदशी चित्रदीप होणार. त्याची लिंक श्रुती स्मृतीवर येणार. काही गटप्रमुख आपापल्या गटावरती श्रुती स्मृतीवरची लिंक टाकू शकतात. सर्व गटप्रमुखांनी टाकावी आपल्या गटावर, नाही तर श्रुती स्मृतीमध्ये आहेच. परंतु आपला जो मांडुक्य हा विषय आहे, हा यानंतर दिवाळी येते आहे. दिवाळी येत असल्यामुळे आपल्याला दिवाळीची सुट्टी 4 दिवस द्यायची आहे. धनत्रयोदशीला मी दारव्याला आहे. दिवाळी पूर्वी आणि दिवाळीनंतर 27 तारखेला पुसदला आहे. त्यामुळे 28 तारखेला 28 ऑक्टोबरला मंगळवार आहे.